तालुक्यातील टेंभुर्वाही येथे अवैध दारूचा धुमाकूळ, महिलांची उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्यात धडक। राजुरा तालुक्यातील टेंभुर्वाही येथील शेकडो महिलांनी आपल्या गावातील अवैध दारू बंद करावी आणि आमचे उद्ध्वस्त होत असलेले संसार वाचवावे अशी मागणी करीत दिनांक 4 फेब्रुवारीला दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी, राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विरूर स्टेशन ठाणेदार यांच्या कार्यालयावर धडक देऊन आपली कैफियत मांडली। एवढ्या छोट्या गावात 8 दारू विक्रेते असून या अवैध दारू विक्रेत्यांची गावात मोठी दहशत आहे। यावेळी अनेक महिलांनी आपली अपभीती सांगून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली। राजुरा येथून 15 किलोमीटर अंतरावरील टेंभुर्वाही हे गाव असून या गावात सध्या दारू विक्रेत्यांनी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे। येथे 8 जण अवैध दारू विक्री करीत असून काही घरून, काही पाणठेल्यावरून तर काही चहा सेंटर, उपहारगृह येथून दारू विक्री करतात। एका सधन व्यक्तीने तर बस स्थानकावर अवैध दारू विक्री करण्यासाठी पगारी नोकर ठेवून अवैध दारू विक्रीचे दुकान थाटले आहे। अनेक अवैध दारू विक्रेते तर फोन आल्यावर जिथे हवी असेल तिथे दारू पोचवून देतात। या दारूच्या महापुरामुळे गावातील शेतकरी, तरुण, मुले बिघडली असून याचा महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। अनेक महिलांना रोज दारू पिऊन आलेल्या पतीचा मार सहन करावा लागतो आहे, तर अनेक पुरुष आपल्या पत्नी व आईला रात्री घराबाहेर काढतात। यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला आहे। मजुरी करून घरचा प्रपंच चालविण्याऐवजी दारूसाठी पैसे खर्च करीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे। गावात नेहमी दारू मिळत असल्याने तरुण मुलेही दारूचे अधिक होत असून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। या गावात दारूने एवढा कहर केला आहे की अखेर महिलांनी ग्रामपंचायतीला साकडे घालून ग्रामसभा आयोजित करायला लावली। त्यात अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे। त्यामुळे तातडीने दारू बंद करण्याच्या मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। हा ठराव का मंजूर केला म्हणून अनेक अवैध दारू विक्रेते या महिलांच्या घराजवळ येऊन शिवेगाळ करतात आणि मारण्याची धमकी देतात असा आरोप केला। आज दिनांक 4 फेब्रुवारीला गावातील शेकडो महिला आपली मजुरी बुडवून राजुरा येथे आल्या आणि त्यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्याकडे निवेदन दिले आणि आपली कैफियत मांडली। या महिलांनी राजुरा पत्रकार संघात येऊन आपले निवेदन दिले। आमच्या गावातून दारू हद्दपार करा आणि आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची आग्रही मागणी राजुरा पत्रकार संघाकडे या महिलांनी केली। आमचे घरवाले आहे ते नाही का, जे मजुरी करतात ते आपल्या दारूच्या व्यसनामध्येच ते पूर्ण खर्च करते आणि माझ्या मुली ते बाहेर शिकत आहे, त्यांच्यासाठी काही देत नाही। त्याच्यामुळे खूप त्रास होतो घरी संसार चालवासाठी। मग विचार येते आम्हाला, म्हणजे कसं घर चालवायचं आणि मुला बाळाचा शिक्षणाचा प्रश्न आहे। आज आम्हाला घडलं ते मुलींना पण आमच्या असं काही होऊ नये असे आपल्याला वाटते।